रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, नमस्कार आणि जय महाराष्ट्र। आज 3 डिसेंबर वार शुक्रवार मी पुन्हा तुमच्या भेटीस आलेलो आहे। तुमचं सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत, तुमचं कौतुक आणि खूप खूप अभिनंदन। मी यासाठी म्हटलं की ज्या पद्धतीने तुम्ही सगळेजण खरंच फॅमिली म्हणून, खरंच फाउंडर मेंबर म्हणून जे काय आता सहकार्य देत आहे ते अप्रतिम आहे। म्हणजे त्याला उत्तर नाही, माझ्याकडे शब्द नाही आहे। परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की काही गोष्टी मला आलेल्या आहेत मनामध्ये, त्या तुमच्यासमोर मांडाव्यात, किंवा काही गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत त्या वारंवार तुम्हाला सांगाव्यात। त्यातून मला तुम्हाला अजून काहीतरी मार्गदर्शन करता येईल, माहिती सांगता येईल, तुम्हाला अजून चांगल्या गोष्टी जाणून घेता येईल, आणि म्हणूनच मी तुमच्यासमोर आलेलो आहे। आता सर्वप्रथम मी तुम्हाला एक गमतीचा भाग म्हणून, एक विषय म्हणून तुम्हाला सांगण्याचा एक पहिला प्रयत्न करतो। गमतीचा भाग म्हणजे असा आहे की महाराज मायमार्ट ऑनलाईन पोर्टल, या ऑनलाईन पोर्टलची, या ऑनलाईन बाजारपेठची जर टेलिव्हिजनच्या माध्यमातून जर समजा ॲडव्हर्टायझिंग केली असती आपण, किंवा जाहिरात केली असती, आणि त्या जाहिरातीमध्ये चित्रपटसृष्टीमधले काही कलावंत घेऊन तुम्हाला जर त्यांनी आव्हान केलं असतं तर तुम्ही लगेच त्यांचं ऐकलं असतं। कारण का? कारण आपण लगेच अधीन होऊन जातो की तो बोलला म्हणजे बरोबर आहे, आणि तो किती बोलेल, तर तो 10 सेकंद बोलेल, 20 सेकंद बोलेल, 30 सेकंद बोलेल तो कलावंत त्या जाहिरातीतून। आणि पहा ना, त्या 10 सेकंदाची भाषा, ती 20 सेकंदाची भाषा, किंवा ती 30 सेकंदाची भाषा, किंवा तो विषय आपल्याला लगेच कळतो, लगेच समजला जातो। ही गंमत आहे की नाही मला सांगा। परंतु ज्या महाराज मायमार्ट ऑनलाईन पोर्टलला जन्म देणारा, जन्मदाता, संस्थापक, जनक समोर येऊन तुम्हाला 10 मिनटं, 15 मिनटं, जोपर्यंत तुम्हाला ते कळत नाही किंवा त्याच्या मनाचं समाधान होत नाही तोपर्यंत तो तुम्हाला सांगत असतो, त्याचं मात्र तुम्हाला ऐकायचं नसतं किंवा समजून घ्यायचं नसतं। हा गमतीचा भाग आहे। परंतु तुमच्या माहितीसाठी सांगतो, येत्या जानेवारीमध्ये, म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये, महाराष्ट्रातील टेलिव्हिजनवरती जे जे सुप्रसिद्ध चॅनल असतील, ज्या ज्या त्या चॅनलवरच्या सुप्रसिद्ध मालिका असतील, त्या मालिकांमध्ये ज्यावेळेस ब्रेक येतो जाहिरातीसाठी, त्यावेळेस आपली जाहिरात असणार आता। कारण का? कारण माझ्यासारखा सामान्य माणूस दिसणारा आणि बोलणारा सामान्य शब्दामध्ये त्याच्या भावना तुम्हापर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं। आणि म्हणूनच मी आता विडा उचलला आहे की तुम्हाला ज्यांची भाषा कळते ती भाषा घेऊन, त्या व्यक्तीला घेऊन मी आता उतरणार आहे। आणि जानेवारी महिन्यामध्ये तुम्ही कोणतीही सिरियल पहा, त्या सिरियलमध्ये ज्यावेळेस ॲडव्हर्टायझिंगचा पार्ट येईल त्यावेळेस आपली ॲडव्हर्टायझिंग असणार। कोणतीही सिरियल आणि कोणताही चॅनल पहा, माझं एवढंच इंटेन्शन आहे की हे संकल्पना महाराज कार्डाच्या माध्यमातून निर्माण केलेली आहे, ती सामान्य जनतेसाठी आहे, आणि ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी। हे ऑनलाईन पोर्टल त्यांच्यासाठी आहे, हे त्यांच्यापर्यंत पोचावं, ही तळमळ आहे। लक्षात आलं का? आणि हे एक चळवळ आहे म्हणायला काय हरकत नाही, एक क्रांती आर्थिक स्वातंत्र्याची। जो सामान्य माणूस त्रासलेला आहे या महागाईच्या कालावधीमध्ये, या कालखंडामध्ये, या काळामध्ये त्रासलेला आहे, त्याला काही सुचत नाही आहे, त्याला काही कळत नाही आहे, समजत नाही आहे। मग कुणीतरी पाऊल उचललं पाहिजे ना त्याच्या वतीनं। आणि म्हणूनच कुठंतरी थोडा अभ्यास करून
तुमच्यासाठी हे निर्माण निर्मिती केलेली आहे. हे आपलं हक्काचं दुकान आहे. यामध्ये तुम्हाला सुख, आनंद, समृद्धी, शांती ही 100% मिळणार. आणि आर्थिक क्रांती तर आहेच आहे. त्या होणाऱ्या बचतीतून तुम्ही ठरवलेले, सजवलेले जे स्वप्न असतील, इच्छा, आकांक्षा असतील, त्या तुम्ही निश्चितच पूर्ण करू शकता. त्यामुळे 10 सेकंद आणि 20 सेकंदामध्ये आलेली जी ॲडव्हर्टायझिंग आहे ना, ती तुम्हाला एवढं कोणी सांगणार नाही. जो जन्मदाता आहे, जनक आहे, संस्थापक आहे, तो तुमच्या समोर आहे. तुमच्याच बाजूने, तुमच्या वतीने मी पाऊल उचललं आहे, तुमच्यासाठीच. त्याच्यामुळे ह्या हाकेला पहिलं नीट समजून घ्या. येतो पुढच्या विषयाकडे. आता नीट लक्षपूर्वक ऐका. महाराज्य कार्ड निर्माण करण्यामागचा हेतू काय? हा कदाचित तुमच्या मनातला प्रश्न मी तुमच्या वतीने मांडत आहे. महाराज्य कार्डची निर्माण निर्मिती त्या सामान्य जनतेसाठी केली ज्या जनतेला महागाई आणि मार्केटमध्ये छोट्या मोठ्या डिस्काउंटसाठी दगदग करावी लागत असते. आता ती लागणार नाही, ती करावी लागणार नाही. कारण महाराज्य कार्डामध्ये आता 50% डिस्काउंट फिक्स 1 वर्षासाठी ऑन MRP ऑन बिल ही संकल्पना 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत आम्ही घेऊन आलोय सामान्य जनतेसाठी. दुसरा मुद्दा, सर्वप्रथम जनतेला सूचित करण्यात येत आहे की महाराज्य मायमाट अथवा महाराज्य कार्ड हे कोणत्याही प्रकारचे गुंतवणूक म्हणजेच इन्व्हेस्टमेंट्स किंवा साखळी पद्धतीची स्कीम नसून केवळ मात्र परंपरागत पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या ट्रेडिशनल पद्धतीची आहे. व्यवसाय आहे, बिझनेस आहे, एक बाजारपेठ आहे. कृपया याची नोंद घ्यावी आणि सावध राहावं की तुम्हाला कोणी चुकीची माहिती देत असेल, अफवा पसरत असेल तर या चुकीच्या आणि अफवा पसरवण्याच्या मध्ये बळी पडू नका. पण मला विश्वास आहे की सामान्य जनता निश्चितच स्वरूपात ती हुशार पण आहे आणि ती समजदार पण आहे. तिला चांगलं आणि वाईट काय असतं हे निश्चितच कळतं. तिसरा मुद्दा, महाराज्य कार्ड जनतेने का घ्यावं हे समजून घेऊया. जसं मी आता सांगितल्याप्रमाणे ज्या काही माहिती दिल्या त्या तर आहेतच, परंतु त्याहीपेक्षा त्याचं महत्त्व जाणून घेऊया आपण. महाराज्य कार्ड हे लाईफ टाईम कार्ड आहे. कसं आहे ते जाणून घेऊया. उदाहरणार्थ, आपल्याकडे असलेला मोबाईल नंबर, हा नंबर जोपर्यंत चालू ठेवायचा असेल तोपर्यंत तो चालू असतो, त्याला मरण नाही. तुम्ही रिचार्ज करायचं बंद करा, त्याला मरण येणार. पण जर तुम्ही रिचार्ज करत असाल तर तो कधीच मरत नाही. म्हणजेच महाराज्य कार्ड हे लाईफ टाईम कार्ड आहे ज्याला एक्सपायरी डेट नाही. परंतु याच्यात खासियत काय? मोबाईल नंबर तर आहेच, पण ह्याच्यात आपल्याकडं महत्त्वाचं काय आहे तर विषय असा आहे की एखादी व्यक्ती जर देहांत झाली, निधन पावली, देव करो असं होऊ नये, माफ करा, पण उदाहरण सांगावं लागेल, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि टेलिव्हिजनच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला 10 ते 20 सेकंदात हे कळणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून मी सांगतोय, एखाद्या व्यक्तीचं निधन झालं, ती देवाघरी गेली, हे कार्ड जात नाही देवाघरी, हे चालू राहतं. तसा मोबाईल नंबर पण देवाघरी जात नाही. त्या घरातल्या व्यक्तीतून, त्या घरामध्ये जे दुसरी अन्य व्यक्ती आहे त्यांनी जर ठरवलं की हा मोबाईल चालू ठेवूया, रिचार्ज करूया, तर तो मोबाईल चालू राहतो की नाही तुम्ही सांगावं. जर तो चालू राहत असेल तर मग महाराज्य कार्ड चालू का नाही राहणार? पण गंमत अशी आहे, महत्त्वाचा भाग असा आहे, मोबाईल रिचार्ज करून फायदा काय होणार आहे?
त्यामध्ये असलेले कॉन्टॅक्ट्स ते तुमचे आहेच नाहीत, ते तर त्याचे आहेत जो देवाघरी गेला. म्हणजे रिचार्ज करण्याचा काय फायदा, किंबहुना आपण करतच नाही. पण महत्त्वाचं काय तर महाराज्य कार्ड ज्या व्यक्तीच्या नावावर आहे आणि ती व्यक्ती देवाघरी गेलेली आहे, ती देवाघरी जाऊनसुद्धा ह्या कार्डाला फक्त दरवर्षी ॲक्टिवेट ठेवलं ना, तर ह्या कार्डामुळे आपल्याला कधीच असं वाटणार नाही की आपल्या घरातून आपली एक व्यक्ती देवाघरी गेली आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पहिलं समजून घ्या नीट. म्हणूनच हे कार्ड लाईफटाईम कार्ड आहे, याला एक्सपायरी डेट नाही आहे. असं एकमेव कार्ड जगामध्ये म्हणायला काय हरकत नाही, निर्मिती केलेली आहे. महाराज्य कार्डची नोंदणी करून झाल्यावर महाराज्य कार्ड धारकास एक डिजिटल नंबर जनरेट, म्हणजे तो निर्माण होतो तो नंबर, आणि त्या जनरेट झालेल्या नंबरला एक्सपायरी डेट नाही, म्हणजेच हा नंबर कधीच मरत नाही. हे लक्षात ठेवा. उदाहरण मी तुम्हाला दिलं. आता हे कार्ड जे आहे महाराज्य कार्ड, हे घेतल्याने काय होऊ शकतं तर सर्वात प्रथम मुद्दा हा आहे, वरीलपैकी म्हणजेच महाराज्य कार्ड घेतल्यानंतर या कार्डाच्या अंतर्गत नोंदणी केल्यास या महाराज्य कार्ड धारकाला सर्वप्रथम कंपनी फाउंडर मेंबर म्हणून घोषित करते किंवा समजते, एक फॅमिली मेंबर म्हणून समजते. आणि म्हणूनच त्या फॅमिली मेंबरला त्या एका वर्षासाठी जे कार्ड ते ॲक्टिवेट राहिलेलं आहे सिक्युअर करते, सुरक्षित करते. देव करो असं होऊ नये, पण नैसर्गिक मृत्यू जर त्या व्यक्तीला जर आला, त्या कार्डधारकाला आला, तर त्या व्यक्तीच्या घरामध्ये जे नॉमिनी त्या व्यक्तीने डिसाईड केलेला असेल, निर्णय घेतला असेल, त्या नॉमिनीला 5 लाख रुपयाची आर्थिक मदत आपण करतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीचं निधन जर समजा ॲक्सिडेंटली झालं असेल तर त्या व्यक्तीला 10 लाख रुपयाची मदत करतो. आपलं कोणतंही इन्शुरन्स पॉलिसी नाही आहे. ही मी आर्थिक मदत जी म्हणतो आहे ही ॲज अ फॅमिली मेंबर म्हणून, फाउंडर मेंबर म्हणून, आणि त्या घरामध्ये खरंच जर तो करता पुरुष जात असेल, जो इन्कम कमवून आणणारा होता, तर आर्थिक अडचण येऊ शकते. आणि म्हणूनच आपण ते घर आपलं आहे, आपली फॅमिली समजून हा निर्णय घेतलेला आहे. म्हणून महाराज्य कार्ड घ्यायचं आहे. हा पहिला आपला पाठ. महाराज्य कार्डाचा वापर कसा करावा अथवा केल्याने काय होऊ शकतं ते जाणून घेऊया. महाराज्य माय मार्ट ऑनलाईन पोर्टलमध्ये आपण आता काही सुविधा दिलेल्या आहेत, ते मी तुम्हाला सुविधा सांगतो. जसं ग्रोसरी सुविधा आहे, कांदा बटाटा लसूण, इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्स, किचनवेअर प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स म्हणजेच भाजीपाला, फळभाज्या, फळे, होममेड प्रोडक्ट म्हणजे माई जी घरात आपली सुगरण आहे तिच्या हातचे प्रोडक्ट्स, शेतीविषयक आपला अन्नदाता आहे त्यांना लागणाऱ्या काही सामुग्री, आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे आता जे काही निर्माण होणार आहे, ह्या ज्या वाचून दाखवल्या त्या आहेतच मुळात, परंतु पुढे एक निर्माण करतोय बस ट्रॅव्हल्स आपली, जी तालुका गावोगावी पोचवणार आहे. आणि आपल्या या सामान्य जनतेसाठी आपण बसची सुविधा आपण निर्माण करत आहोत. त्या सामान्य जनतेला एक न्याय आणि सन्मान मिळावा म्हणून AC बसमधून आपण सुविधा देणार आहोत. त्याची निर्मिती आपण करणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जानेवारीपासून हे आपण लागू करणार आहे की आपल्या बसेस निर्माण होऊन येईपर्यंत, लक्षात आलं का, त्या आपण दुसऱ्या बसमधून आता सुविधा देणार आहे. म्हणजे तुम्हाला विचार करा की महाराज्य कार्ड का घ्यायचं आहे. कारण या ऑनलाईन पोर्टलमधून तुम्ही ज्या पण काही वस्तू खरेदी कराल आणि त्याची जी काही किंमत असेल, उदाहरणार्थ जर समजा 2000 असेल तर ती केवळ मात्र तुम्हाला 1000 रुपयामध्ये मिळणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर समजा तुमच्या गावावरून मुंबईला यायचं किंवा मुंबईवरून गावी जायचं असेल
आणि तुमची बस तिकीट जर समजा 500 रुपये असेल तर तुम्ही अवघ्या 250 रुपयामध्ये तिथे पोहोचणार आहे. कारण तुमच्याकडे असणार आहे महाराज कार्ड. म्हणून महाराज कार्ड घ्यायचं आहे. महाराज कार्ड धारक महाराज कार्डाचा वापर करत असताना 50% डिस्काउंट ऑनलाईन ऑन MRP ऑन बिल मंथली कॅपिंग लिमिटच्या आतच राहिली पाहिजे. परंतु जर मंथली कॅपिंग आपण त्याच्यावरील रक्कम आपल्याला भरावी लागेल. उदाहरणार्थ असं आहे की सध्या आपण महाराज कार्डाची जी लिमिट आहे जानेवारीपासूनची, ज्यांनीही आता खरेदी केलेलं महाराज कार्ड आहे त्यांना 50,000ची आपण लिमिट दिलेली आहे. तुमची खरेदी जर समजा 50,000च्या वरती जर गेली तर तिथून पुढची रक्कम तुम्हाला भरावी लागेल. परंतु 50,000च्या आतमध्ये तुमची ऑन बिल ऑन MRP जी काय असेल त्यामध्ये फक्त तुम्हाला 50% भरायचे आहे. उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो, जर समजा तुमच्या खरेदीची किंमत 60,000 रुपये झाली असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाचीच तुम्हाला लिमिट होती. आणि म्हणजे त्याचा अर्थ काय झाला तर 50,000पर्यंत तुम्हाला रक्कम भरायची आहे 25,000 रुपये. आणि वरची जी 50,000वरती जी रक्कम असेल 10,000 रुपये ती त्याच्यामध्ये ॲड होणार. म्हणजे तुम्हाला 35,000 रुपये. याचाच अर्थ असा होतो की 60,000चा बाजार 35,000मध्ये मिळाला. असं म्हणायला काय हरकत नाही. लक्षात ठेवा. आणि याला त्याला विचारत बसू नका. हा व्हिडिओ वारंवार ऐकायचा. महाराज कार्डाचा वापर महाराज मायमार्ट आणि बस ट्रॅव्हल्स सुविधा यासाठी आपण सुरू करत आहोत. भविष्यात अन्य काही सुविधा निर्माण झाल्यास तसे जाहीर करण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी. महाराज मायमार्ट त्याचबरोबर महाराज कार्डाच्या माध्यमातून किंवा आपण ज्या काही सुविधा आपण राबवणार आहेत त्या आपण 3 प्रकारच्या आपण किमान सुविधा ज्या आहेत, ज्या पद्धतीची आपण मांडण्याचा किंवा सुविधा सर्व्हिस देण्याचा प्रयत्न केलेला तो मी तुम्हाला दाखवतो वाचून. आणि महाराज कार्ड का असलं पाहिजे. किमान एक घर एक महाराज कार्ड म्हणजेच प्रत्येक घरात एक कार्ड असलेच पाहिजे. त्यापेक्षा घरामध्ये प्रत्येक व्यक्तीचे असतील तर अतिउत्तम. याचाच अर्थ घरातील अर्थव्यवस्थेत जास्तीत जास्त बचत होणे किंबहुना उद्योजक बनवणे हा आहे. नंबर 2, किमान एक एरिया एक महाराज कार्ड म्हणजेच प्रत्येक एरियात एक कार्ड असलेच पाहिजे. त्यापेक्षा त्या एरियात प्रत्येक घराचे असतील तर अतिउत्तम. याचाच अर्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मोफत घर सेवा सर्व्हिस पोचवण्याचा किंवा त्यांना देण्याचा आहे. नंबर 3, किमान एक गाव एक महाराज कार्ड म्हणजेच प्रत्येक गावात एक कार्ड असलेच पाहिजे. त्यापेक्षा त्या गावात प्रत्येक व्यक्तीचे असतील तर अतिउत्तमच. याचाच अर्थ सामान्य जनतेला कमीत कमी रकमेमध्ये उत्तम व सुखकर प्रवास देण्याचा मानस आहे, हेतू आहे. आणि म्हणूनच प्रत्येकांजवळ असलेच पाहिजे महाराज कार्ड. महाराज कार्डाच्या नोंदणीमध्ये जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीचं किंवा त्या व्यक्तीच्या घरामध्ये आर्थिक टंचाई, त्रास, संकट वगैरे काहीच नसणार. हे खात्रीपूर्वक मी सांगत आहे. महाराज कार्डाच्या माध्यमातून फाउंडर मेंबर्स बनण्याची ही उत्तम संधी केवळ फक्त 500 रुपयामध्ये 9 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर महाराज कार्डाची नोंदणी रक्कम 922 याप्रमाणे घेतली जाईल. कृपया याची नोंद असावी. महाराज कार्डाचा एकमेव हेतू किंबहुना क्रांती आर्थिक स्वातंत्र्याचे हे कंपनीचे ब्रीद वाक्य आम्ही घेऊन उतरलो आहे. आणि या क्रांती आर्थिक स्वातंत्र्याचं हे ब्रीद वाक्य असं म्हणायला काय हरकत नाही आहे. आता येतो एका खुशखबरीसाठी आणि एक आनंदाची बातमी घेऊन. आणि ती म्हणजे महाराज मायमार्ट स्वतःची डिलिव्हरीसाठी एक सिस्टम राबवणार आहे. आणि आता प्रति एरिया एक ड्रायव्हर आणि 2 डिलिव्हरी बॉयची भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. म्हणजे आता आपल्याकडे भरती सिस्टम चालू झाली असं म्हणायला काय हरकत नाही. ज्यांना रोजगार नसेल, नोकरी नसेल, मी पुढे येतच आहे, त्यांनी ध्यानपूर्वक ऐका. आता सध्याची भरती आहे प्रत्येक एरिया एक ड्रायव्हर आणि 2 डिलिव्हरी बॉयज अशी भरती आपण आयोजित करत आहे. त्या व्यक्तीला प्रति दिवस 12 तास कमीत कमी 12,000 ते 18,000 दरमहा उत्पन्न देण्यात येणार आहे. आम्ही समाजाच्या उदरनिर्वाहासाठी आणि सर्वांना उत्पन्नाचे व रोजगाराचे स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. शिक्षणाची अट नाही, पण
तुमच्याकडे टेम्पो ड्रायव्हिंग लायसन्स आणि योग्य कागदपत्र असायलाच हवे. जर तुमच्याकडे हे सर्व असेल आणि तुम्ही नोकरी शोधत असाल तर कृपया तुमचा बायोडाटा तुमच्या फोटोसहित महाराष्ट्र मायमार्ट HR@gmail.com या ईमेल ID वर पाठवावा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काक, जय महाराष्ट्र मायमार्ट. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग.